नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 32 बघणार आहोत. तर स्टार्ट करूया. नॉलेज चेक फर्स्ट नॉलेज चेक आपण यामध्ये बघूया. स्टार्ट. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द appropriate tab to change the background color. Design tab and format background. Second answer याचं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, यू कॅन चेंज द स्लाइड थीम अंडर डॅश डॅश टॅब. करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचं थर्ड. डिझाईन टॅबमध्ये आपण स्लाइडची थीम बदलू शकतो. नेक्स्ट आहे, वेअर कॅन यू फाइंड द ऑप्शन टू चेंज द साईज ऑफ अ स्लाइड इन पॉवर पॉईंट. करेक्ट आन्सर आहे याचा सेकंड, इन द डिझाईन टॅब. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, which icon from the design tab will you click on the change the color palette of SmartArt. Correct answer आहे याचा थर्ड. Show the change color icon from the design tab. And fifth question आहे, you can adjust the height and width of the table from the dash dash tab. Correct answer आहे याचा थर्ड, layout tab. तर मित्रांनो, या ठिकाणी फर्स्ट नॉलेज चेक आपलं कंप्लीट झालंय. आता आपण बघूया पुढचं नॉलेज चेक 2. नॉलेज चेक 2 स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश ॲड इफेक्ट when shifting from one slide to another in the slideshow view. तर याचा करेक्ट आन्सर आहे फोर्थ, ट्रान्झिशन्स. नेक्स्ट आहे, इफ यू हॅव चेक the on mouse click box you cannot adjust the duration of transitions effect in PowerPoint. तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा सेकंड, फॉल्स. नेक्स्ट आहे, the transition effect applied to slide can be seen in a slideshow. तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, ट्रू. लास्ट क्वेश्चन, which of the following describe the correct path to apply a transitions to a slide. करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड, क्लिक ट्रान्झिशन, सिलेक्ट अ सुटेबल ट्रान्झिशन. सेकंड आन्सर याचं करेक्ट आहे. तर या ठिकाणी आपलं सेकंड नॉलेज चेक कंप्लीट झाले. आता नॉलेज चेक 3 आपण बघणार आहोत. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज हेलिओ AI स्पेशलाइज इन. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, क्रिएटिंग शॉर्ट HD व्हिडिओ फ्रॉम टेक्स्ट. नेक्स्ट आहे, द इमेज बेस्ट रिप्रेझेंट विच हेलिओ AI फीचर. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, AI पॉवर्ड व्हिडिओ जनरेशन. थर्ड नॉलेज चेक आपलं इथे पूर्ण झालं. आता आपण फोर्थ नॉलेज चेक बघूया. स्टार्ट. एकच प्रश्न दिला यामध्ये, व्हॉट इज द प्रायमरी फोकस ऑफ ब्रेन डॉट FM. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, फंक्शनल म्युझिक फॉर फोकस अँड रिलॅक्सेशन. या ठिकाणी आपलं हे चौथ्या नंबरचं नॉलेज चेक पूर्ण झालं. आणि आता आपण बघूया 5व्या नंबरचं नॉलेज चेक. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट कॅन द क्रिएट अ प्रेझेंटेशन टूल जनरेट रिप्रेझेंटेशन फ्रॉम. करेक्ट आन्सर आहे याचं थर्ड, सिंपल टेक्स्ट इनपुट. अँड लास्ट क्वेश्चन, what is the primary use of the create a presentation tool powered by generative AI. Creating new slide from text. सेकंड आन्सर याचं करेक्ट आहे. आता या ठिकाणी आपले हे सर्व नॉलेज चेक पूर्ण झाले. आता आपण बघूया सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, पॉवर पॉईंट प्रोव्हाइड मेनी मोर थीम टू द युजर अँड यू कॅन चूज the theme you like now for the given presentation. Choose green facet theme, third in theme. तर आपल्याला थीम बदलायची, त्यासाठी डिझाईन टॅबला क्लिक करायचं आहे. यामध्ये ही ग्रीन कलरची जी थीम आहे या थीमवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देअर आर 2 स्टँडर्ड स्लाइड साइज इन मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट फॉर द गिवन प्रेझेंटेशन. सिलेक्ट स्टँडर्ड साइज
स्लाइड साईज विथ मॅक्झिमाइज ऑप्शन. तर साईज बदलायची आपल्याला, आपल्या प्रेझेंटेशनमध्ये ज्या स्लाइड आहे त्याची साईज बदलायची. त्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबला क्लिक करायचं आहे. यानंतर इथे स्लाइड साईज ऑप्शन दिलेला आहे, त्यामध्ये स्टँडर्ड या साईजला क्लिक करा. त्यानंतर इथे मॅक्झिमाइजला इथे क्लिक करा. या ठिकाणी खाली मॅक्झिमाइज ऑप्शन दिलाय बघा, या मॅक्झिमाइजला क्लिक करा. सिम्युलेशन क्वेश्चन ही टेस्ट पूर्ण झाली. आता आपण बघूया सेल पाथ लर्निंग. प्रोसीड करूया. एकूण 4 प्रश्न आपल्याला यामध्ये दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, यू कॅन चेंज द स्लाइड थीम अंडर डॅश डॅश टॅब. याचं करेक्ट आन्सर आहे डिझाईन टॅब. थर्ड आन्सर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, यू वॉन्ट टू चेंज द साइज ऑफ the slide. You have to click on dash dash tab and dash dash group. Correct answer आहे थर्ड, डिझाइन कस्टमाइज. त्यानंतर क्वेश्चन नेक्स्ट, टेक अ लुक ॲट द इमेज. What does the star mark below the slide number indicate? तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा फर्स्ट, अ ट्रान्झिशन हॅज बीन अप्लाइड. Last question, what is the function of the preview button in PowerPoint? Correct answer आहे third, to display how a particular animation or transition look on the current slide. या ठिकाणी सेल पाथ लर्निंग कंप्लीट झाले. आता आपण बघूया गाइडेड डू इट युअर सेल्फ. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन टू ॲड थीम क्लिक ऑन द थर्ड स्लाइड, गो टू the design tab, click the downward arrow under the theme group and select gallery theme. तर प्रेझेंटेशनला गॅलरी नावाची थीम आपल्याला अप्लाय करायची आहे. इथे स्टार्ट एक्झामला क्लिक करा. सर्वात अगोदर डिझाईन टॅबवरती इथे क्लिक करा. डिझाईनमध्ये आल्यानंतर या थीमचं जे मोर बटन आहे, या मोर बटनला इथे क्लिक करा अगोदर. आणि यामध्ये ही गॅलरी नावाची थीम आहे बघा, यामध्ये ही गॅलरी. तर ॲरो पॉइंटर त्या थीमवर घेऊन जा, त्याच्यावर जे नाव येईल ते बघा. गॅलरी आल्यावर क्लिक करा आणि मग सबमिट करा. पुढे आहे बघा, इन द गिवन पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन टू चेंज द थीम कलर ऑन द सेकंड स्लाइड, गो टू द डिझाईन टॅब, क्लिक ऑन डाउनवर्ड ॲरो अंडर द व्हेरियंट्स ग्रुप, सिलेक्ट कलर अँड चूज द मर्क्यू थीम. तर थीम बदलायची आपल्याला, थीमचा कलर बदलायचा आहे, सॉरी. ते कुठे असतं, तर डिझाईन टॅबमध्ये क्लिक करायचं आहे. डिझाईनमध्ये आल्यानंतर या ठिकाणी व्हेरियंट्स नावाचा ग्रुप आहे. व्हेरियंट ग्रुपच्या या मोर बटनला इथे क्लिक करा. त्यानंतर इथे कलर ऑप्शनवरती क्लिक करा आणि या कलरमध्ये मर्क्युरी नावाचा आहे, इथे एक थीम आहे. जर तुमच्या याच्यामध्ये अशी दिसली नाही तर याला स्क्रोल करा, म्हणजे खाली ओढा, तुम्हाला यामध्ये मर्क्युरी ही थीम भेटेल. त्यावरती क्लिक करा आणि सबमिट करा. पुढे आहे, to apply the morph transition rocket image in the PowerPoint presentation, select the rocket on second slide. Click on transition tab, choose morph, then copy and paste it third slide. तर सेकंड नंबरच्या स्लाइडवरती क्लिक करा. यामध्ये हे जे रॉकेट आहे या रॉकेटवरती क्लिक करा. त्यानंतर ट्रान्झिशन टॅबमध्ये जा. ट्रान्झिशनमध्ये हा पहिलाच इफेक्ट दिलेला आहे तुम्हाला मॉर्फ, या मॉर्फवरती क्लिक करा आणि नंतर इथं सबमिट करा. नेक्स्ट आहे, इन द गिवन पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन टू ॲड साऊंड, गो टू द ट्रान्झिशन टॅब, क्लिक ऑन द साऊंड ॲरो अंडर टायमिंग, सिलेक्ट चिम. तर चाइम नावाचा जो साऊंड आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे. सर्वात अगोदर ट्रान्झिशन टॅबला क्लिक करा. ट्रान्झिशन टॅबमध्ये आल्यानंतर इथे साऊंड ऑप्शन दिलेला आहे, या छोट्याशा ॲरोवरती क्लिक करा. यामध्ये चाइम नावाचा जो हे आहे साऊंड, या साऊंडवरती क्लिक करा आणि नंतर सबमिट करा. लास्ट क्वेश्चन, इन द प्रोव्हाइडेड PowerPoint presentation to add timing for each slide, go to the transition tab. Now navigate
to the advanced slide option under the timing group, uncheck the on mouse click option box, then check the after box and set the time duration 1 minute each slide. सर्वात अगोदर ट्रान्झिशन टॅब वरती क्लिक करा. यामध्ये आल्यानंतर हे जे ऑन माऊस क्लिकचा चेक बॉक्स आहे तो काढून टाका. त्यानंतर आफ्टरला ऑन करा आणि किती सेकंद करायचे तुम्हाला इथं या ठिकाणी फक्त 1 सेकंद वाढवा. बस जस्ट या ॲरोवरती क्लिक करा आणि सबमिट करा. तर अशा प्रकारे इथे डू इट युअर सेल्फचे सर्व प्रश्न पूर्ण झाले आणि ही टेस्ट इथे आपली कंप्लीट झाली. आता आपण बघणार आहोत सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, राहुल कॅरीज स्टडी मटेरियल ऑन स्टोरेज डिव्हाइस अँड वॉन्ट them to open quickly a different computers. Which two storage devices will Rahul use? तर यामध्ये मल्टिपल आन्सर करेक्ट आहे. एक्सटर्नल SSD अँड इंटरनल SSD इन अ लॅपटॉप हे दोन डिव्हाइस वापरू शकतो तो. तर फर्स्ट अँड सेकंड आन्सर करेक्ट आहे. नेक्स्ट, विच टू स्टेटमेंट करेक्टली डिस्क्राइब सेकंडरी स्टोरेज हार्ड डिस्क. करेक्ट आन्सर आहे याचा फर्स्ट अँड फोर्थ. Next, why do the computers work faster when they use cache memory and SSDs? Correct answer आहे याचा second and third. Second and third. Next, which two tasks can be done using a external hard disk? Correct answer आहे याचा second and fourth. Sorry. चौथ्या याच्या प्रश्नाचं उत्तर आहे फर्स्ट सेकंड अँड थर्ड अँड फोर्थ हे आन्सर आहे या प्रश्नाचं उत्तर. थर्ड अँड फोर्थ. नेक्स्ट, which two function are performed by an internal hard disk in a laptop? Correct answer आहे याचा फर्स्ट अँड थर्ड. Next, Anjali need to transfer a large video project 10 GB from her school computer to her home laptop. She need a device that is portable and can be easily connected via USB. Which device should be used? Correct answer आहे याचा second, external hard disk. Next, Vikram is working on a presentation when the electricity suddenly goes off. When he restart his computer later, he find his saved presentation file is still there on the C drive. Which type of memory makes this possible? Correct answer आहे याचा fourth, non volatile memory. Next question आहे, why is the operating system Windows store on the internal hard disk and not in RAM? Correct answer आहे याचा third, because the internal hard disk return data when power is off. And next question, Karan save his important work on a computer. He is afraid it may be lost due to a power failure or virus. What is the best step he should take? Correct answer आहे याचा second, copy the file to an external hard disk. And last question, Ria is a photographer and need to store a large number of photos and videos for many years. She want a storage device with large capacity at low cost. Which device is best for her? Correct answer आहे फर्स्ट, हार्ड डिस्क ड्राईव्ह. तर या ठिकाणी सेशन कंप्लीशन टेस्ट आपली पूर्ण झाली आणि सेशन 32 या ठिकाणी पूर्ण झालंय. मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.